जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. लाईफलाईन या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. लाईफलाईन म्हणजे ही एक अशी हेल्पलाईन आहे जिथे तुम्ही सुद्धा प्रश्न विचारून डॉक्टरांकडून तुमच्या समस्येचं निराकरण करून घेऊ शकता. आज त्यासाठी जो विषय आपला निवडला आहे तो आहे रक्तदाब, ब्लड प्रेशर. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षात त्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे आणि रक्तदाबाच्या या वाढत्या समस्येबद्दल आणि त्याचे उपाय याबद्दल आज आपण बोलणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर आज या विषयातले तज्ञ आलेले आहेत. स्टुडिओत आपल्याबरोबर फॅमिली फिजिशियन डॉक्टर अनु अरोरा आलेले आहेत. सगळ्यात आधी त्यांचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला रक्तदाब या विषयावर. पण त्यापूर्वी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हा एक छोटासा रिपोर्ट बघूया. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात. दिवसेंदिवस हृदयविकाराचं प्रमाण वाढतं आहे. त्यातील महत्त्वाचा धोक्याचा घटक म्हणजे अतिरक्तदाब. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात तणावाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं तरुण पिढीमध्ये रक्तदाबाच्या त्रासाचं प्रमाण वाढत चाललं आहे. रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणलं नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात. ब्लड प्रेशरची कारणे. अनुवांशिक कारणे. अति मानसिक ताण. आहारात मिठाचं प्रमाण अधिक असणं. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळणं. बदलती जीवनशैली. जेवणात सोडियमचं प्रमाण जास्त असणं. तेलकट, कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणं. वजन जास्त असणं. धूम्रपान, मद्यपान करणं. ब्लड प्रेशरची लक्षणे. डोके दुखणे तसंच चक्कर येणं. लवकर थकवा येणं. छातीत दुखणं. कोणत्याच कामात मन न रमणं. झोप न येणं. दृष्टिदोष, कमी दिसणं, अंधुक दिसणं. हातापायाला सूज येणं. भारतातील 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला रक्तदाबाचा त्रास आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने हृदयविकार, पक्षाघात, किडनी निकामी होणे असे आजार होऊन मृत्यू ओढवू शकतो. याविषयी फारसं प्रबोधन नसल्यानं रक्तदाब हा सायलेंट किलर ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. रक्तदाब हा सायलेंट किलर ठरत आहे हे एक महत्त्वाचं या रिपोर्टमधलं वाक्य. प्राथमिक माहिती या रिपोर्टमधनं आपण जाणून घेतली आहे. पण तुम्हाला ज्या शंका आहेत त्या तुम्ही विचारू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक त्यासाठी आहे 1800-103-3043. या टोल फ्री क्रमांकावर फोन करून डॉक्टर अनु अरोरा यांच्याकडनं तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. त्यापूर्वी डॉक्टरजी चर्चेला सुरुवात करताना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलेंट किलर आहे ब्लड प्रेशर असं आपण आत्तापर्यंत म्हणतो आहोत. आणि अनेकदा दुर्लक्षितही प्रकार आहे असतोच. म्हणजे आपण एक ॲक्सेप्ट केलेला हा रोग आहे की रक्तदाब हा असू शकतो 40 नंतर माणसाला, असा आपण एक ॲक्सेप्ट केलेला प्रकार आहे, हा आजार आहे. याची नेमकी लक्षणं काय आहेत ज्याच्यावरनं आपण वेळीच हा आजार ओळखू शकतो? रक्तचाप जे आहे ते सायलेंट किलर म्हणतात. कारण आपण जेव्हा नॉर्मल चेकअपला जातात, समजा तुम्ही जर आले माझ्याकडे, तुम्हाला ताप आला आहे, तुमच्या डॉक्टरनी तुमच्या ब्लड प्रेशरची चेकिंग केली पाहिजे. हे आम्ही असंच करतात. कारण आता जसे तुम्ही बघितलं तर 1 in 3, 3 मधून एकाला ब्लड प्रेशर कॉमनली आम्ही बघतात. सामान्यपणे सर्वांचा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. कारण आता कॉजेस तुम्हाला दाखवली, आता ते एकदम सटीक दाखवली होती की म्हणजे आपण टेन्शन घेतात, टेन्शन आहे, जेवणमध्ये टाईम नाही आहे, लाईफस्टाईल जीवनशैली अशी आहे आपली की आपल्याकडे बघायला टाईम नाही. आपण बाकी सर्वाकडे बघतात पण आपल्याकडे बघत नाही. तुम्ही तुमच्या नॉर्मल जनरल प्रॅक्टिशनर, जे तुम्हाला ताप आला तर नॉर्मल डॉक्टरकडे जातात, त्यावेळी त्यांनी जर ब्लड प्रेशर घेतलं
तेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, त्याचा अर्थ आहे की तुम्हाला होण्याची शक्यता आहे, म्हणजे ते तुम्ही परत चेक केलं पाहिजे. माणसांच्या कसं आहे, आपण ब्लड प्रेशर चेक करतच नाही म्हणून की मला काही होऊ शकत नाही असं नसतं. आपण रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. तेव्हा इन्सिडेंटल फाइंडिंगमध्ये म्हणजे आपण गेलं आहे दुसऱ्या आजारसाठी पण आपल्याला ब्लड प्रेशर भेटणार, ते एक प्रकार आहे. बाकी ते तुम्हाला सिम्पटम जसं दाखवलं आहे, डोकं दुखतं आहे, चक्कर येतं आहे, छातीमध्ये दुखतं आहे, काही सूज आली, तेव्हा आम्ही ब्लड प्रेशरचं चेकिंग करून कळू शकता की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, म्हणजे औषध पाहिजे की नाही. ब्लड प्रेशर सर्वांना असतं, हाय ब्लड प्रेशरला ट्रीटमेंट लागतं. बरोबर. नाही, हे एक पुढची गोष्ट जाणून घ्यायची, कारण हो बरोबर आहे, ब्लड प्रेशर सगळ्याला असतं, पण ते नियंत्रित असणं म्हणजे काय आणि हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर म्हणजे काय? ब्लड प्रेशरचे आम्ही एक रेंज देतात, म्हणजे 110 ते 130 अपर सिस्टॉलिक BP असतं, ते नॉर्मलपणे आम्ही घेतात. लोअरच्या 70 90पर्यंत ट्रीटमेंट देत नाही. 130 80 120 80 110 70 हे नॉर्मलमध्ये घेतात आम्ही. पण त्याच्यावरती जर राहिलं आणि आम्हाला जर ते 2-3 वेळ भेटलं, एकदा तुमच्या ब्लड प्रेशर मला 140 90 भेटलं म्हणजे मी तुम्हाला सांगणार नाही की औषध चालू करा. त्याच्यासाठी चेकअप करावं लागतं, ECG करणार, तुमच्या लिपिड कोलेस्ट्रॉल जे सांगितलं, आता जेवणमध्ये चेंज करा, व्यायाम केलं पाहिजे. आजकाल माणसांना चालायला टाईम नाही आहे, उतरलं की गाडी असते, गावी पण लोकांकडे मोटरबाईक असते, म्हणजे कोण चालतच नाही. आपण आपली जीवनशैली जर बदलली तर ब्लड प्रेशरला वेगळं औषध पण कंट्रोल करू शकता, ते कोण करत नाही. ते आपण बघितलं पाहिजे की आपण कसं आपल्याला स्वतःला बघून आपण आपला ब्लड प्रेशरला वेगळं औषध कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्यावरती जर गेलं तर इन्व्हेस्टिगेशन करून, म्हणजे ECG केलं पाहिजे, 2D एको करतात, स्ट्रेस टेस्ट करतात, त्याच्यानंतर गोळ्या चालू केलं पाहिजे आणि ते बरोबर व्यवस्थित टायमाने घेतली पाहिजे. 4 दिवस घेऊन बंद केलं तर चान्सेस आहे की परत वाढणार ब्लड प्रेशर. असं काही एखादं वय आहे का, म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो की 40 नंतर हे रोग हळूहळू लागतात, म्हणजे काय BP आणि डायबिटीस हा 40 नंतर हळूहळू सुरू होतो असं शक्यतो म्हटलं जातं. ह्याच्यात नेमकं कितपत तथ्य आहे आणि कमी चेकिंग जर करायचं, रुटीन चेकिंग जर करायचं, ते कधीपासून? हे जे होतं हे तुमचं म्हणणं 10 वर्ष 15 वर्षापूर्वी बरोबर होतं. 40 वर्षाच्या वरती ब्लड प्रेशर आणि डायबिटीस होणार. आता हल्ली आम्ही बघतात की 25 वर्षाच्या मुलांना पण ब्लड प्रेशर वाढतो, कारण त्या लोकांना वेगळे टेन्शन्स आहे, त्यांची जीवनशैली वेगळी आहे. रोज पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, कोक पाहिजे, पेप्सी पाहिजे, हे सर्व वस्तू आहे. त्याच्यात मिठाचं प्रमाण आणि त्याच्यात जे टाकतात तेलकट, ते वस्तूमध्ये त्यांच्या कोलेस्ट्रॉल वाढतो, त्यांनी ब्लड प्रेशर वाढू शकतो. प्लस त्यांच्या लाईफस्टाईल वेगळं आहे, व्यायाम करायला टाईम नाही, फक्त बसायचं, कम्प्युटर चालू असतं सर्व ठिकाणी. इव्हन ग्रामीण क्षेत्रामध्ये पण ब्लड प्रेशरचं प्रमाण आता वाढत चाललं आहे, कारण तिकडे पण लोकांचा जीवनशैली बदलली आहे, टोटल बदलून टाकली आहे. आपल्याला TV आणि बाकी सर्व वस्तूंनी, कारण आम्ही आपला लाईफस्टाईल बदललं नाही पाहिजे. जे पहिलं होतं, जीवनशैली आपली होती की सकाळी उठून चालायला जायचं, जेवणमध्ये सात्विक भोजन करा, तुम्ही ज्वारीची भाकरी आहे, गहूची भाकरी आहे, त्याच्याऐवजी आपण दुसरं प्रकारचं जेवण खायला चालू केलं आहे आता. म्हणजे आपल्याला इटालियन पाहिजे, चायनीज पाहिजे, ते आपल्या सिस्टममध्ये नाही आहे, आपण ते पण बदललं पाहिजे. त्याच्यानंतर 40च्या आता गेलं आहे ते, आता आपण 25-30 पर्यंत 25 ते 30 मध्ये आम्ही हार्ट अटॅक पण बघतात. म्हणजे 30 वर्षाचे मुले आम्ही बघितले गेली, नाहीतर त्यांना एन्जिओप्लास्टी लागली, ते स्टेंट करावं लागलं, ते सर्व कार्डिओलॉजिस्ट आहे. पण आम्ही जर पहिलंच त्याच्यावर लक्ष दिलं की म्हणजे लाईफस्टाईल गलत आहे, चुकीचं आहे, पेरेंट्स सांगतात भाई बेटा जरा चलने को जाओ, वो सब करना चाहिए, अदरवाइज वी विल लँड अप इन बिग ट्रबल. बिकॉज ब्लड प्रेशर आहे ते आपण स्वतःला महत्त्व दिलं तर आम्ही त्याला कंट्रोलमध्ये, नियंत्रणमध्ये ठेवू शकता. सर्व आता जे तुम्ही म्हणताय 40 नाही, आता ही 20 पासूनच आपल्याला थोडक्यात म्हणजे नियमितपणे आपली तपासणी करून घेणं गरजेचं आहे. जिथे शुगर लेवल बघा रक्तातली किंवा BP आहे ते बघा. बरं, मग हा बराचसा म्हणजे आता दिसतोय की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा BPचा रोग आपल्याला अलीकडे जडलाय असं थेटपणे म्हणता येईल का? ह्याला मानसिक कारणं आहेत? मानसिक कारणं तर मेजर आहे, कारण आजकाल स्ट्रेस सर्वांना आहे. 15 वर्षाच्या मुलाला SSCचा स्ट्रेस, 12वीला मेडिसिन करायचं की इंजिनिअरिंग करायचं की जे काही अभ्यास करायचं त्याच्या स्ट्रेस, टेन्शन त्यांनी जास्त होतो. त्याच्यामुळे आई वडिलांना स्ट्रेस, माझा मुलगा अभ्यास करत नाही, त्याचा स्ट्रेस, BP वाढतो, मधुमेह वाढतो, वजन वाढतं, कारण मुले फक्त बसून अभ्यास करतात, कुठे जायला त्यांना भेटत नाही. त्या लोकांना फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, ते चुकीचं असतं. आपण पण ते शिकलं पाहिजे की मुलांना त्यांच्या टाईम दिलं पाहिजे. दिवसात
30 ते 45 मिनिट त्या लोकांना काहीतरी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. ते इवन बायकांना घरी आई जे असते त्यांना पण टाईम भेटलं पाहिजे. आत्ताची फिमेल्स पण जॉब करतात, बायका पण कामाला जातात, त्यांना स्वतःसाठी टाईमच नाही. सकाळी उठून जेवण बनवा, टिफिन बनवा, ऑफिसला जा, परत या जेवण बनवा, झोपा. स्वतःसाठी टाईमच नाही आहे. त्या सर्वामुळे ते टेन्शनमुळे BP वाढू शकतो. आणि आम्ही तर 15व्या वर्षात जर मुलगा आला की माझ्या डोका दुखतोय डॉक्टर, तर एक BP चेक केलं पाहिजे. एक BP असतं व्हाईट कॉलर BP, त्या डॉक्टरच्या इन्स्ट्रुमेंट बघूनच त्यांचा BP वाढतो. त्याला आम्ही ट्रीटमेंट करत नाही, फक्त त्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे की टेन्शन करायचं नाही, लांब श्वास घ्यायचं, प्राणायाम करायचं आणि हे BP कंट्रोलमध्ये राहणार. त्याला व्हाईट कॉलर BP म्हणतात, त्याला ट्रीटमेंट लागत नाही. बरोबर. हे झालं जीवनशैली बदलून जे आपल्याला टाळता येईल तो त्यातला भाग झाला. दुसरा गोष्ट आहे ट्रीटमेंट देऊन, म्हणजे औषधोपचार म्हणा किंवा काही म्हणा, ट्रीटमेंट देऊन आटोक्यात ठेवता येईल आपला रक्तदाब, हा प्रकार. तर याविषयी काय अधिक माहिती द्याल? काय प्राथमिक उपचार पद्धती आहे एकदा कॉन्स्टंट BP आहे हे कळल्यावर? हां, कॉन्स्टंट BP जर तुम्हाला कळल्यावर तुम्ही एकदा जे आम्ही ॲन्युअल चेकअप म्हणतात, वर्षातून एकदा पूर्ण चेकअप, त्याच्यात आम्ही हिमोग्लोबिन पण बघतात, कारण ॲनिमिया पण बघितलं पाहिजे बायकांमध्ये. प्लस त्यांचं वय काय आहे, त्यांच्या मेन्सेस जे म्हणतात, पिरियड कसं येतात, त्यामुळे तेव्हा 45 to 55 मध्ये तेव्हा पिरियड बदलतो, त्यावेळी पण ब्लड प्रेशर वाढू शकतो. तर आपल्याला ते सर्व बघून पेल्विसची सोनोग्राफी करून, हार्टची सोनोग्राफी, 2D एको जे म्हणतात ते करून, BPचा चेकअप रेग्युलर करून, ECG मध्ये काही चेंज आहे का, त्याच्यानंतर गोळी चालू करू शकता. आणि ते जसं मी सांगितलं पहिले की ते नियमित रूपे घेतलं पाहिजे. त्याच्या मॉनिटरिंग म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जायचं. हे गरज नाही आहे की तुम्ही धावत हॉस्पिटलला जा, ते काही गरज नाही आहे. तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे रेग्युलर BP चेकअप करा. त्याच्यानंतर त्याच्यात काय फेरबदल करायचे की कधी BP खाली पडलाय जास्त, तर त्याच्यात डोजेस पण कमी होतो. आणि तुम्ही तुमची जीवनशैली बदला. ते दरवेळी मी सांगणार आहे की ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि वजन हे सर्व जीवनशैलीचे डिझीज आहे. म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात. कळणार सुद्धा नाही की तुम्हाला ब्लड प्रेशर जास्त आहे, की तुमच्या कोलेस्ट्रॉल जास्त आहे, की तुमच्या डायबिटीज, मधुमेह जे म्हणतात ते. एक दिवस सकाळी उठल्यावर डोळे गेले म्हणजे दिसत नाही, ते BP मुळे पण असू शकतो, मधुमेहामुळे पण असू शकतो. ते सर्व लक्षात घेऊन मग गोळी चालू करतात, जे व्यवस्थित टायमाने घेतलं पाहिजे. आणि डाएट कंट्रोल तर आहेच, एक्सरसाइज, व्यायाम तर आहेच, त्याच्याशिवाय पार नाही. हे आता जे आहेत ते जीवनशैलीमधले बदल आहेत. म्हणजे आपण आता असं धरून चालू की आपल्याला BPतनं बाहेर पडायचं आहे, निदान तो त्रास मर्यादित ठेवायचा आहे, तर काय नेमके बदल आपण जीवनशैलीत करायचे आहेत? आपण असं हेही गृहीत धरूया की आपण मुंबईत राहतो किंवा धकाधकीचं आपलं आयुष्य आहे, हे गृहीत धरून त्यातनं वेळ कसा काढायचा आहे आणि त्यातनं कसं हे साध्य करायचं आहे? आत्ता जे आम्ही जे म्हणतात व्यायाम करायचं, त्याच्यात आम्ही जस्ट बोलले व्यायाम करा, तर लोक म्हणतात जिममध्ये जायला टाईम नाही आहे. जिम जायची काय गरज नाही. माणसाला जर व्यायाम करायचं तर या खुर्चीवर बसून मी तुम्हाला व्यायाम सांगू शकते, जे तुम्ही ऑफिसमध्ये 20 मिनिटं व्यायाम करू शकता. आपली गाडी थोडं दूर पार्क करा आणि चालत जायचं, 1-2 किलोमीटर डेली चाला. लिफ्टपेक्षा सीडी चढायला चालू करा. म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये चेंज घ्यायला. ऑफिसमध्ये पिऊनला बोलण्यापेक्षा तुम्ही पेपर घेऊन जा, ते पण चालणं बोलतात आम्ही. टायमाने जेवण करायचं, सॉल्ट कमी करायचं, मीठ जे असतं जेवणामध्ये ते कमी केलं पाहिजे. आणि सायकलिंग, स्विमिंग, गार्डनिंग, मुलांबरोबर खेळायचं, याला पण आम्ही व्यायामच म्हणतात. म्हणजे जिम जायची गरज नाही आहे. सकाळी उठून फक्त गार्डनमध्ये चक्कर मारलं तुम्ही, ते पण व्यायामच असतं. रात्री जेवण्यावर तुम्ही तुमच्या टेरेसवर चाला. TV बघतात त्याच ठिकाणी 20 मिनिटं जॉगिंग करा. म्हणजे तुम्ही न्यूज बघता, आता माझी न्यूज बघतात, उठून जॉगिंग करायला चालू करा. ते न्यूज बघून तुम्ही एक्सरसाइज करतात. आम्हाला एक्सरसाइज पाहिजे. हे नाही आहे की तुम्हाला जिममध्ये जाऊन 20,000 30,000 द्यायचे, गरज नाही आहे. घरी व्यायाम करा. यूट्यूबवर जा, भरपूर व्यायाम दिलेला आहे. खुर्चीवर कसं करायचं, बेल्ट घेऊन व्यायाम कसं करायचं, वेगळ्या प्रकारचे व्यायाम अवेलेबल आहे. तुम्ही ते बघितलं तर घरी बसून व्यायाम करू शकता. प्राणायाम करा, त्याने पण BP खाली येतं. योगा, प्राणायाम ते शिकलं पाहिजे आपण, आपला येतो. बरोबर आहे डॉक्टर. बराचसा विषय मुद्दे तुम्ही कव्हर केलेत, त्यामुळे त्यात एक मंगेश बागले मानखुर्दून त्यांनी आपल्याला फोन केलाय. पहिला त्यांना काय विचारायचं ते बघूया. मंगेशजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न विचारू शकता. मंगेशजी, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग सलग प्रश्न विचारा. हॅलो, हां बोला. माझं नाव मंगेश आहे. हो, तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो,
हां, तर तुमच्या माझं नाव मंगेश आहे. हां, हां. तर मॅडम माझ्या वडिलांना ना चिड्यात चढ उचल केले की श्वास वर खाली होतो. ते बोलतात ब्लड प्रेशर आहे. ब्लड प्रेशर चेक केले की हाय लो असतो. पण ते कसं होणार कमी, म्हणजे कशामुळे ब्लड प्रेशर होतं? जिना चढल्यावर म्हणताय तुम्ही त्रास होतो? जसं मी वैष्णो देवीला गेलतो ते वडिलांना श्वास वर खाली झाला. श्वास वर खाली म्हणजे ब्रेथलेसनेस होतो त्यांना चढल्यावर, जिना धाप लागते, चढल्यावर. धाप. किती जिना चढू शकतात ते? आणि वय काय त्यांचं? वय 48. 48 ओनली. आणि पहिलं कधी ब्लड प्रेशर वगैरेचे काय औषध चालू नाही आहे? ऐकायला हां, ठीक आहे. त्यांच्या आवाजात तेवढी हे स्पष्टपणे आपल्याला हे ऐकू जे येत नाहीये. म्हणतात हां. ते पण हार्ट कंडिशनच असतात. म्हणजे ब्रेथलेसमध्ये चढल्यामध्ये जे धाप लागतं त्याच्यासाठी जे मी बोलत होते 2D एको एक करून हार्टच्या पंपिंग ॲक्शन, इजेक्शन फ्रॅक्शन वगैरे बघतात आणि कार्डिओलॉजिस्टनी बघून त्याच्यावर औषध देणार. आणि BP जर वर खाली होते, जसं ते म्हणत होते, मंगेशभाई बोलत होते की BP त्यांचं वर खाली होते, ते परत त्यांच्या जे डॉक्टर आहे त्यांनी BPची मॉनिटरिंग केली पाहिजे. सकाळी संध्याकाळी BP घेऊन औषध जे घेतात ते, आणि मग पूर्ण चेकअप म्हणजे 2D एको, ECG, एक्सरे चेस्ट, म्हणजे हार्टचा साईज वगैरे वाढलं आहे का ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचं वजन जर बरोबर नसेल तर डाएट काउन्सिलिंग करून वजन कमी करून आपण ते बघू शकता. बरं, असे बरेच फॅक्टर आहेत जे यासाठी बघायला हवेत आणि त्यामुळे तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तातडीनं घ्या, एवढं आपण आत्ता म्हणू शकतो. दरम्यान पुढचे प्रेक्षक आपल्याशी जे जोडले गेलेले आहेत, राजेंद्र सातवीवार औरंगाबादहून फोन केलाय त्यांनी. राजेंद्रजी, तुमचा प्रश्न काय आहे? हा मॅडम, बोला. ते डॉक्टरला विचारायचं होतं का ब्लड प्रेशर आहे पण मग आम्ही तंबाखू खातो, त्याचा काही होतो का बा? तंबाखू ते खातात, त्याची सवय आहे त्यांना, पान तंबाखू, तर त्याचा काय थेट परिणाम ब्लड प्रेशरवर होत असतो का आणि कसा? ब्लड प्रेशरवर तंबाखू, सिगरेट आहे की तंबाखू आहे, गुटखा आहे, ते सर्वाचा असर होऊ शकतो. कारण ते तोंडामध्येच राहतो आणि त्यांनी जेव्हा सिगरेट ओढतात आणि तंबाखू घेतात त्याने ब्लड प्रेशरला किक वाढतं. म्हणजे सिगरेट ओढून कोण आलं असेल तर BP त्यांचा वाढलेलाच असतो त्यावेळी. आणि ते तोंडामध्येच ठेवतात ते एकतर कॅन्सर सोडून BP आणि बाकी मीठ गोड पण असतं, ते रजनीगंधा वगैरे जे खातात त्याच्यात गोड पण असतं, ते सर्व घेऊन BPचा त्रास तर राहणारच आहे. कारण BP भरपूर छोट्या छोट्या वस्तू असते आणि हे जे स्मोकिंग असतं, तंबाखू असतं, ते 20, 30, 40 वर्षापासून लहानपणापासून ते लोक खातात, त्याने पण BP वाढणार आहे. कारण ते टबॅको जे आहे, तंबाखू जे आहे ते आपल्या सिस्टममध्ये जातो आणि ते आपल्याला त्रास देणार, म्हणजे BP वाढणारच आहे. त्याने ते बंदच केलं पाहिजे. लोकल इफेक्ट तोंडामध्ये बोला की छातीमध्ये बोला की हृदयामध्ये बोला की पोटामध्ये बोला, ॲसिडिटी वाढणार, त्याने पण BP वाढणार. ते सर्व वस्तू जेव्हा आपण जीवनशैली बदलली नाही तिथं आपण दरवेळी तिथेच येणार आहे की आपण जीवनशैली, पान तंबाखू, दारू, त्यांनी पण BP वाढतो, त्यांनी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड सर्व वाढतं. हे चरबी असते आपल्या रक्तामध्ये जे जाऊन ब्लॉक करतात आर्टरीजला, त्यांनी आपल्याला हृदयविकार होऊ शकतो, हार्ट अटॅक होऊ शकतात. की रात्री झोपले सकाळी उठलेच नाही, ते एक प्रकारचा हार्ट अटॅक आहे. पण जर समजा हार्ट अटॅक आलं आणि ते क्लॉट जे असतं कोलेस्ट्रॉलचं ते निघालं आणि डोक्यामध्ये गेलं तर तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो. तर हे सर्व वस्तू आहेत ते तंबाखूमुळे पण होऊ शकते, तर आपण ते दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. अगदी खरं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय जर आपला मुद्दा असेल आज, तर दुर्लक्ष करू नका कुठच्याही, आणि लवकरात लवकर डॉक्टरचा त्याच्यावरती सल्ला घ्या. आणि जसं डॉक्टर आपल्याला नियमितपणे सांगतात, वर्षातनं एकदा आपलं कंप्लीट बॉडी चेकअप हे जरूर डॉक्टरकडे जाऊन करून घ्या. त्यासाठीच फॅमिली फिजिशियन असतात. एक छोटासा ब्रेक घेतो या कार्यक्रमात. ब्रेकनंतर पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.